विषम संख्यांच्या नंतर आता आपण पुढची 6वी बघत आहोत, मूळ संख्या. मूळ संख्या यांना आपण रिअल नंबर्स असं पण बोलतो. मूळ संख्या त्यांची व्याख्या बघूया आपण. ज्या संख्यांना त्यांच्या स्वतः शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे त्या संख्या आल्या ना तर त्यांच्या स्वतःच्याच पाड्यात येतील, त्यांच्या स्वतःशिवाय त्या दुसऱ्या कोणत्याही पाड्यांमध्ये येत नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. किंवा आणखी थोडी व्याख्या सांगायची झाली तर ज्या संख्यांचा एकाशिवाय दुसरा कोणताही अवयव नसतो त्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्यांचा एकाशिवाय दुसरा कोणताच अवयव नसतो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. लक्ष येतं? एकाशिवाय दुसरा कोणताच अवयव नसेल अशा मूळ संख्या, किंवा आल्या तर त्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतील, स्वतःशिवाय दुसऱ्या कोणत्याही पाड्यांमध्ये येणार नाही. मग तुमच्या माहितीसाठी सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे. 2 हा फक्त त्याच्या स्वतःच्याच पाड्यात येतो ना, त्याच्या स्वतः व्यतिरिक्त आणखी एखाद्या पाड्यात येतो का तो? नाही. मग पहिलीच मूळ संख्या 2 आहे. मूळ संख्यांची सुरुवात 2 ने होते. पहिलीच मूळ संख्या 2. मग 2 नंतर पुढची मूळ संख्या 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41 असंख्य. या सगळ्या ज्या संख्या मिळलेल्या आहेत ना, बघून घ्या तुम्हाला जे पाडे येतात मनातल्या मनात बोलून, त्यांच्या स्वतःशिवाय दुसऱ्या एखाद्या पाड्यामध्ये येतात का? नाही. यांचा एकाशिवाय दुसरा कोणताच अवयव नाही. बघा, बे एक बे, दॅट्स इट. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येणार नाही. 17 एक 17, त्याच्याशिवाय 17 दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येणार नाही. मग ज्या संख्यांचे त्यांच्या स्वतः व्यतिरिक्त दुसरे कोणत्याही पाड्यामध्ये ते येत नाही, एकाशिवाय दुसरा कोणताच अवयव नसतो, त्यांना आपण मूळ संख्या म्हणायचं. ठीक आहे. आणि आता पुढचा बघूया आपण. पुढचा प्रकार संयुक्त संख्या. संयुक्त संख्या मूळ संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात यायच्या, स्वतःशिवाय इतर कोणत्याच पाड्यात येत नव्हत्या. संयुक्त संख्या ज्या संख्या त्यांच्या स्वतःशिवाय इतर पाड्यांमध्ये देखील येतात, म्हणजे स्वतःच्या पाड्यात पण येतील आणि इतर पाड्यांमध्ये पण येतील, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्यांचे एकाशिवाय इतर अवयव देखील असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्यांचे एकाशिवाय दुसरे कोणतेच अवयव नव्हते, संयुक्त संख्यांचे एकाशिवाय इतर अवयव देखील असतात, म्हणजे स्वतःच्या पण पाड्यात येतील आणि इतर पाड्यांमध्ये पण येतील, अशा संयुक्त संख्या. आणि तुमच्या माहितीसाठी सगळ्यात पहिली संयुक्त संख्या 4 आहे. बघा बरं, 4 दोनाच्या पण पाड्यात येतो ना, बे दोन्ही 4, आणि 4च्या पण पाड्यात येतो, 4 एक 4. पहिली संयुक्त संख्या 4 आहे ना. मग त्याप्रमाणे बाकीच्या पण सांगतो मी तुम्हाला. 6 या मध्ये मध्ये ज्या सुटलेल्या आहेत ना त्या संयुक्त संख्या. हे पण 3 आणि 5च्या मध्ये 4 सुटला होता ना, 4. 5 आणि 7च्या मध्ये 6 सुटला होता ना, 6. 7 आणि 11च्या मध्ये काय काय सुटले? 8, 9, 10. 11 आणि 13च्या मध्ये काय सुटलाय? 12. 13 आणि 17च्या मध्ये काय सुटले? 14, 15, 16. खूप सारे आहेत ना संयुक्त संख्या. म्हणजे मूळ संख्या ज्या आहेत ना, सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे. ती मूळ संख्यांचं वैशिष्ट्य असं आहे, स्वतःशिवाय इतर पाड्यात येत नाही. संयुक्त संख्यांमधली सगळ्यात पहिली संयुक्त संख्या 4 आहे. वैशिष्ट्य असं आहे की स्वतःच्या पाड्यात पण येतात आणि इतर पाड्यांमध्ये पण येतात. या झाल्या संयुक्त संख्या. मग आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघूया आपण. अपूर्णांक संख्या.
जसं आपला एखादा क्लास असेल 10-20 तर तो क्लास तयार कसा होतो? मुलं मुली यांनी मिळून तयार होतो. तसा अपूर्णांक सुद्धा दोन घटकांनी मिळून तयार होतो. एक असतो अंश जो वरती असतो आणि दुसरा असतो छेद जो खालती असतो. अंश आणि छेद या दोन घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे अपूर्णांक संख्या म्हटलं ना की अंश असतो वरती, छेद असतो खालती. अंश आणि छेद यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात. जसं आता बघा बरं, 5/3 5 अंश 3 छेद. अंश आणि छेद यांनी मिळून तयार झालेला अपूर्णांक. 3/5 3 अंश आहे 5 छेद आहे. अंश आणि छेद यांनी मिळून तयार झालेला अपूर्णांक. 10/7 15/3 अपूर्णांक आहेत. समजा आता मी इथे 8 घेतला, 8ला छेदच नाही म्हणजे 1 आहे. एखाद्या संख्येच्या छेदात काहीच नसेल तर 1 असतो, हे लक्षात ठेवायचं. 8च्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 आहे. बघा ना, अंश 5/3 अंश 3/5 अंश 8/1 सगळे अपूर्णांक आहेत. अंश आणि छेद यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतो. फ्रॅक्शन म्हणतो आपण याला इंग्रजीमध्ये. मग आता अपूर्णांक संख्येनंतर आपण पुढे जाऊन बघणार आहोत दशांश अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्येनंतर पुढे जाऊन आपल्याला बघायचे आहे दशांश अपूर्णांक संख्या. व्याख्या आहे का, ज्या अपूर्णांकाचा छेद जो खाली असतो, ठीक आहे, इथे 3 छेद आहे 5 छेद आहे 7 छेद आहे, तसं ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो. 10च्या पटीत म्हणजे काय, 10 100 1000 10,000 याप्रमाणे. ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो, 10 100 1000 10,000, त्याला दशांश अपूर्णांक संख्या असे म्हणतात. छेद 10 किंवा 10च्या पटीत असेल तर त्याला दशांश अपूर्णांक संख्या असे म्हणतात. बघा बरं आता 3/10 19/100 117/1000 सगळ्या दशांश अपूर्णांक संख्या आहेत. छेद किती आहे, 10 100 1000 याप्रमाणे. छेद 10 किंवा 10च्या पटीत असेल ना तर त्यांना दशांश अपूर्णांक संख्या म्हणतात. एखादा विद्यार्थी बोलते, सर आम्ही तर दशांश अपूर्णांक संख्या अशी नाही बघितली. मग कशी बघितली? टिंबावाली बघितली आहे, पॉईंटवाली बघितलेली आहे. दशांश अपूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये डेसिमल नंबर म्हणतात. मग तो डेसिमल पॉईंट कुठे आहे, तो दशांश चिन्ह कुठे आहे, तर यांना आपण दशांश रूपामध्ये मांडू शकतो. त्यासाठी नियम आहे काय, 3/10 आहे ना, 10 मध्ये छेदामध्ये एकावर शून्य किती येते बघायचं. छेदामध्ये 10 म्हणजे एकावर एक शून्य आहे. जर एकावर एक शून्य आहे ना तर एक शून्य आहे म्हणून एक घर अंशात, एक शून्य आहे म्हणून एक घर अंशात. उजवीकडून डावीकडे चालायचं, पॉईंट द्यायचा, छेदाला काढून टाकायचं. किती सोपं आहे बघा. छेदामध्ये एकावर एक शून्य आहे ना म्हणून एक घर. छेदामध्ये एकावर एक शून्य होता ना मग एक घर अंशात. अंश किती आहे 3. अंश 3 जसाच्या तसा लिहिला. छेदामध्ये एकावर एक शून्य म्हणून एक घर अंशात. उजवीकडून डावीकडे चाललो, 3च्या पुढे पॉईंट दिला आणि त्या पुढे लिहिला अंकाने म्हणून 0. 3/10ला आपण 0.3 लिहितो. फक्त इतक्या बघायचं, छेदामध्ये एकावर शून्य किती आहे 1. एक शून्य म्हणून एक घर अंशात, उजवीकडून डावीकडे पॉईंट, छेदाला काढून टाकायचं. तसंच इथे पण
19/100. छेदामध्ये एकावर शून्य किती मोजा बरं. 1 आणि 1 2. 2 शून्य म्हणून 2 घरांशात. 2 शून्य म्हणून 2 घरांशात. उजवीकडून डावीकडे चाला. पॉईंट द्या. छेदाला काढून टाका. 2 शून्य आहेत ना, मग 2 घरांशात उजवीकडून डावीकडे चालू. पॉईंट देऊ. छेदाला काढून टाकू. आधी अंश लिहून घ्या. अंश काय आहे? 19. लिहिलं अंश 19. आता अंश 19 लिहिल्यानंतर छेदामध्ये शून्य किती मोजा. 2. 2 शून्य आहे. मग ठरलं का आपलं जितके शून्य तितके घरांशात. 2 शून्य 2 घरांशात उजवीकडून डावीकडे पॉईंट. छेद निघून जाईल. पहिलं नावाचं घर उजवीकडून, पहिलं नावाचं, दुसरं एकाचं, त्यानंतर पॉईंट. त्यापुढे ठेवायला शून्य नाही. 19/100 काय बोलायचं? 0.19. त्याचप्रमाणे विचार करा बरं. 117/1000 काय करा. दशांश रूपात लिहायचं असेल तर आधी अंश लिहून घ्यायचा. 117 अंश लिहिलं. आता पॉईंट द्यायचा आहे. पॉईंटचं काय करायचं? त्यासाठी छेदामध्ये एकावर शून्य किती आहेत मोजा. 1 2 3. 3 शून्य आहेत ना. 3 शून्य म्हणून 3 घरं अंशात. उजवीकडून डावीकडे पॉईंट आणि छेद निघून जातो. मग 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं उजवीकडून डावीकडे. अंशातला 117 लिहिला. पॉईंट द्यायचा आहे. 3 शून्य म्हणून 3 घरानंतर पॉईंट आहे. घरा मुलांकडून पहिलं उजवीकडून पहिलं दुसरं तिसरं 0.117 याप्रमाणे. इथे लक्षामध्ये दशांश रूपात 3/10 कसं लिहिलं जाईल? 0.3. 19/100 0.19. 117/1000 0.117. मग आता दशांश पूर्णांक संख्येनंतर आपण पुढची बघूया. व्यवहारी अपूर्णांक संख्या. व्याख्या. ज्या अपूर्णांकात छेदाने अंशाला पूर्णपणे भाग जात नाही, परंतु छेदापेक्षा अंश मोठा असतो. छेदाने अंशाला पूर्णपणे भाग जात नाही, परंतु छेदापेक्षा अंश मोठा असतो, त्याला व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणतात. हे पण अपूर्णांकामध्ये छेद आणि अंशाच्यात अंश मोठा असेल ना तर त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. अंश आणि छेदाच्यामध्ये छेद मोठा असेल ना तर त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. मग व्यवहारी अपूर्णांक संख्येत मी काय सांगतोय? छेदापेक्षा अंश मोठा. मग अंशाधिक अपूर्णांक आला ना. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकात छेदाने अंशाला पूर्णपणे भाग जात नाही त्याला व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक कळतो ना. छेदापेक्षा अंश मोठा असतो, छेदापेक्षा अंश मोठा असतो आणि छेदाने अंशाला भाग जात नाही, पूर्णपणे भाग जात नाही, अशा अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणतात. छेदाने अंशाला पूर्णपणे भाग जाणार नाही, छेदापेक्षा अंश मोठा असेल असा व्यवहारी अपूर्णांक संख्या. हे उदाहरणार्थ 7/3. 3 आणि 7 याच्यात 7 मोठा आहे ना, अंश मोठा आहे ना, अंशाधिक अपूर्णांक. 3च्या पाड्यात 7 येतो का? नाही, व्यवहारी अपूर्णांक. 11/5. 5 आणि 11 मध्ये 11 मोठा आहे ना, अंश मोठा आहे ना, अंशाधिक अपूर्णांक. आणि 5च्या पाड्यात 11 येतो का? नाही. असे खूप सारे हे सगळे व्यवहारी अपूर्णांक आहेत. मग आता व्यवहारी अपूर्णांक संख्या झाल्यानंतर यापुढे आपल्याला बघायचे आहेत परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. तुमच्या माहितीसाठी गेल्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये वास्तव संख्या नावाचा एक प्रकरण होता आपल्याला. त्या वास्तव संख्या या प्रकरणामध्ये 8वीला पण होतं. वास्तव संख्या या प्रकरणामध्ये आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या तिन्ही पण बघितलेल्या आहेत. बस तितक्यात आपल्याला शिकायच्या आहेत. तर यामध्ये पुढचा भाग आपण बघणार आहोत परिमेय संख्या. याला इंग्रजीत रॅशनल नंबर असं पण म्हणतात.
आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आवर्ती दशांश अपूर्णांक कळतो ना, दशांशीनंतर एक ठराविक अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत असेल ना तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर 314.17 24.19 5.314 टिंब अशा आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. दुसरा भाग, परिमेय संख्या कर्णी चिन्हात वर्गमुळात नेहमी पूर्ण वर्ग स्वरूपात असतात. म्हणजे कर्णित 4 दोनाचा वर्ग आहे ना, कर्णित 9 तीनाचा वर्ग आहे ना, कर्णित 16 चाराचा वर्ग आहे ना, याप्रमाणे. पुढचा भाग, सर्व पूर्णांक परिमेय संख्या असतात. कोणता पण पूर्णांक घ्या, हे पण पूर्णांक कोणताही घ्या, परिमेय संख्या. सर्व अपूर्णांक परिमेय संख्या असतात. हे पण अपूर्णांक कोणताही घ्या, परिमेय संख्या. सर्व पूर्णांक परिमेय संख्या, सर्व अपूर्णांक परिमेय संख्या. परिमेय संख्या कर्णीमध्ये पूर्ण वर्ग स्वरूपात असतात आणि आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे आता मी 6 काढला तर 6 काय आहे, पूर्णांक संख्या आहे. सर्व पूर्णांक परिमेय संख्या असतात. 9/4 काढला तर 9/4 अपूर्णांक आहे, अपूर्णांक परिमेय संख्या. कर्णीमध्ये 16 चाराचा वर्ग आहे ना, कर्णित पूर्ण वर्ग परिमेय संख्या. त्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांकात येणारी एखादी 7.14 टिंब ही आली तुमची परिमेय संख्या. अशा पद्धतीने असते परिमेय संख्या. येते लक्षामध्ये. आता परिमेय संख्यांनंतर पुढचा भाग बाकी आहे आपला. पुढचे 2च भाग बाकी आहेत आपले. झाले ना. परिमेय संख्यांनंतर आता आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या. इंग्रजीत इरॅशनल नंबर म्हणतात. परिमेय संख्यांची व्याख्या काय होती, आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्यांची व्याख्या, आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता न येणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजे ज्या आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये मांडता येत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या कर्णीमध्ये कशा होत्या, पूर्ण वर्ग स्वरूपात. अपरिमेय संख्या कर्णीमध्ये पूर्ण वर्ग स्वरूपात नसतात. अपरिमेय संख्या कर्णीत पूर्ण वर्ग स्वरूपात नसतात. आणखी पाय, आपण 8वी 9वीला बघितलं ना, पाय स्थिर किंमत आहे, 22/7 किंवा 3.14 असते त्याची किंमत. तर पाय ही अपरिमेय संख्या आहे, लक्षात घ्या. असं असतं ना पायचं चिन्ह, वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या परिघाच्या सूत्रात यायचं बघा हे पाय. पाय अपरिमेय संख्या आहे. परत आणखी मी तुम्हाला सांगतो, आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता न येणारी अपरिमेय संख्या. म्हणजे आता बघा बरं, ही संख्या बघा, 3.14 15 16 17 ही जी संख्या आहे, आवर्तन कशाचं झालंय का बघा बरं. 14 नंतर 16 आलाय, 16 नंतर 17 आलाय. कोणी परत येत आहे नाही. आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणारी अपरिमेय संख्या. आणखी कर्णीमध्ये पूर्ण वर्ग स्वरूपात नसणारी अपरिमेय संख्या. कर्णीमध्ये 10 पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही, 10 पूर्ण वर्ग नाही आहे. मग कर्णीमध्ये पूर्ण वर्ग स्वरूपात नसणारी अपरिमेय संख्या झालं. आणि आता शेवटचं 13 प्रकार सांगितले ना मी तुम्हाला संख्यांचे. मग शेवटचा प्रकार वास्तव संख्या. जसं अपूर्णांक संख्या अंश आणि छेद यांनी मिळून तयार होतात, जसं क्लास मुलं आणि मुली यांनी मिळून तयार होतात, तसंच वास्तव संख्या या सुद्धा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांनी मिळून तयार होतात. सर्व परिमेय संख्या
आणि अपरिमेय संख्या यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन तयार करून दाखवू. परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या बरोबर वास्तव संख्या. परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या बरोबर वास्तव संख्या. म्हणजे कोणती परिमेय संख्या घ्या, कोणती अपरिमेय संख्या घ्या, एकत्र केल्या की परिमेय आणि अपरिमेय संख्या यांच्या एकत्रीकरणाने आपल्याला वास्तव संख्या मिळते. म्हणजे कोणती पण परिमेय संख्या वास्तव संख्या आहेच, कोणती पण अपरिमेय संख्या वास्तव संख्या आहेच. मग आता या परिमेय संख्यांमधली कोणतीही संख्या घ्या वास्तव आहेच, अपरिमेय संख्यांमधली कोणती पण घ्या वास्तव आहे. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे बघा 6 परिमेय आहे ना तीच वास्तवपणे, पाय अपरिमेय आहे ना तीच वास्तवपणे, तर 16 16 4चा वर्ग आहे ना परिमेय आहे ना वास्तव संख्या पण आहे. कर्णीमध्ये 10 पूर्ण वर्ग नाही आहे, अपरिमेय आहे ना तीच वास्तव पण. म्हणजे कोणतीही परिमेय संख्या घेतली वास्तव संख्या आहे, कोणती अपरिमेय संख्या घेतली वास्तव संख्या आहे. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. मग संख्यांचे सगळे प्रकार तुमच्या लक्षात आले का? आता एकदा रिव्हिजन घेऊ एका मिनिटाचा. एकापासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या, ऋण संख्यांपासून सुरू होणाऱ्या पूर्णांक संख्या, दोनाने पूर्णपणे भाग जाणाऱ्या समसंख्या, दोनाने पूर्णपणे भाग न जाणाऱ्या विषम संख्या, ज्या फक्त स्वतःच्या पाड्यात येतात इतर पाड्यांमध्ये येत नाही मूळ संख्या, ज्या स्वतःच्या आणि इतर पाड्यांमध्ये पण येतात संयुक्त संख्या, अंशाने छेदाने मिळून तयार होणाऱ्या अपूर्णांक संख्या, छेद 10 किंवा 10च्या पटीत असलेल्या दशांश अपूर्णांक संख्या, अंशाधिक अपूर्णांकात छेदाने अंशाला पूर्णपणे भाग जात नसेल तर व्यवहारी अपूर्णांक संख्या, आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता येणाऱ्या परिमेय संख्या, आवर्ती दशांश अपूर्णांकात मांडता न येणाऱ्या अपरिमेय संख्या, आणि सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांनी मिळून तयार होणाऱ्या वास्तव संख्या. असे संख्यांचे एकूण 13 प्रकार आहेत. हे 13 प्रकार समजावून सांगितलेले आहेत. मागच्या तासामध्ये आपण असाइनमेंट दिली होती, पाढे लिहायला लावले होते. ते पाढे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थितपणे लिहायचे आणि माझ्याकडे व्हॉट्सअपवर ते पाठवायचे. आज हे 13 प्रकार शिकवलेले नीट समजावून घ्या आणि हे तुम्हाला आपल्या क्लासच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून देखील काढायचे आहेत. त्यासाठी मी काय करेन, हे व्यवस्थितपणे लिहून तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो आणि त्याचप्रमाणे मग तुम्ही आपल्या क्लासच्या वहीमध्ये लिहून काढायचे. त्यानंतर पुढचा भाग, उद्या रविवार आहे, रविवारची आपण क्लासला सुट्टीच देत असतो. तर आता पुढचा लेक्चर आपला होईल सोमवारी दुपारी 2 वाजता आपण तो लेक्चर तुम्हाला टाकणार. थोडासा नेटचा याचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला व्हिडिओ अपलोड करायला थोडाफार उशीर होतो किंवा काही वेळेला थोडे वेगळे पर्याय पण वापरावे लागतात. आपल्या ॲपचा वापर न करता कधी कधी यूट्यूबवर व्हिडिओ टाकावा लागतो. पण काही जरी झालं तरी आपण व्हिडिओ अपलोड करणार आणि आपली ऑनलाईन टीचिंग सुरू ठेवणार. त्यात कुठेही काही अडचणी आल्या तर मला फोन करा, मग आपण त्या तुमच्या शंकांचं निरसन करूया. ठीक आहे. मग आता आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, घरीच राहा आणि भेटूयात आता आपण सोमवारी. नमस्कार.